नमस्कार. निवडणुका म्हणजे केवळ मतदानाचा एक दिवस नाही. खरं तर निवडणुका म्हणजे लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या आशा काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत, हे समजून घेण्यासाठीचं एक खूप मोठं डेटा इंजिनिअरिंग आहे. आज आपण मालाड पश्चिम मतदारसंघाच्या आकड्यांमधून आणि लोकांच्या भावनांमधून नेमकं हेच समजून घेणार आहोत. चला तर मग या विश्लेषणात आणखी खोलवर जाऊया. हा मतदारसंघ मुंबईच्या या धावपळीच्या जीवनाचा एक खूप महत्वाचा भाग आहे. बरं, इथली भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण मालाड पश्चिममध्ये जे काही घडतं त्याचे पडसाद आपल्याला अख्ख्या मुंबईत उमटताना दिसतात. ठीक आहे. तर आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण 4 मुख्य भागांवर लक्ष देणार आहोत. आपण लोकांच्या समस्यांपासून सुरुवात करणार आहोत. मग निवडणुकीच्या निकालांमधून काय संकेत मिळतायत ते बघू. त्यानंतर जुन्या ट्रेंड्सचा अभ्यास करू आणि सगळ्यात शेवटी शासनासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो यावर बोलू. बघा, कोणत्याही मतदारसंघाचं खरं चित्र हे फक्त आकड्यांमध्ये सापडत नाही. ते सापडतं तिथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या समस्यांमध्ये. चला, आपण मालाड पश्चिमच्या ह्याच मानवी बाजूचा आधी शोध घेऊया. मालाड पश्चिम म्हणजे खरं तर अनेक समुदायांचं एक सुंदर मिश्रण आहे. म्हणजे बघा, एका बाजूला समुद्रावर अवलंबून असलेला आपली परंपरा जपणारा कोळी समाज आहे, तर दुसऱ्या बाजूला एक मोठी आणि तितकीच प्रभावशाली मुस्लिम वस्ती आहे. यांच्यासोबतच मराठी भाषिक लोक आहेत, गुजराती सिंधी व्यापारी आहेत आणि मालवणीतला कॅथोलिक समाज. हे सगळे मिळून या मतदारसंघाला एक वेगळीच ओळख देतात. पण इथल्या मतदारांना रोजच्या जगण्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पावसाळा आला की पाणी तुंबतं, झोपडपट्ट्यांमध्ये वेळेवर पाणी येत नाही आणि सार्वजनिक वाहतुकीचं तर शेवटच्या माणसांपर्यंत पोचायला पत्ताच नाही. आणि या सगळ्यासोबतच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दाही मतदारांसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे, ज्यावर बरीच चर्चा सुरू आहे. चला, आता आपण 2024च्या निवडणूक निकालांकडे वळूया. हे निकाल म्हणजे निव्वळ आकडे नाहीत, तर लोकांच्या मनातल्या आशा आणि भीतीचं एक प्रतिबिंब आहे. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा संकेत कोणता? तर तो म्हणजे विजयाचं प्रचंड कमी झालेलं अंतर. विचार करा, 2019 मध्ये 10,000पेक्षा जास्त मतांची आघाडी होती आणि ती आता फक्त 6,227 मतांवर आली आहे. हे मताधिक्य फक्त 3.16% आलंय. ही एक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. आणि इथे आपल्याला एक मोठा विरोधाभास दिसतो. म्हणजे बघा, एकीकडे एकूण मतदानाचा टक्का वाढला, जे खूप चांगलं आहे. पण दुसरीकडे काय झालं? जिथे सर्वात जास्त पाठिंबा मिळण्याची अपेक्षा होती, त्याच काही महत्त्वाच्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आणि याचमुळे विजयाचं अंतर इतकं कमी झालं. तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे स्थानिक मुद्द्यांचं राजकारण. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा घेऊन किनारपट्टीवरच्या कोळी मतदारांमध्ये इतकं यशस्वीपणे ध्रुवीकरण करण्यात आलं की त्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा आपल्या स्थानिक अस्मितेला जास्त महत्त्व दिलं. आणि जेव्हा स्थानिक अस्मितेसारखे मुद्दे वापरले जातात, तेव्हा चुकीच्या माहितीचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. अशावेळी आपली घटनात्मक मूल्ये आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि माहितीपूर्ण चर्चा महत्त्वाची आहे. पण हे स्वातंत्र्य जबाबदारीने वापरलं पाहिजे, नाहीतर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. बरं, आता फक्त एका निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता आपण गेले 4 निवडणुकांमधला डेटा पाहूया. यातून आपल्याला या मतदारसंघातल्या राजकीय बदलांची खरी दिशा समजून घ्यायला मदत होईल. 2009 मध्ये हा मतदारसंघ तयार झाल्यापासून तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. 2014च्या देशव्यापी लाटेत भाजप विजयाच्या अगदी जवळ पोचली होती. 2019 मध्ये एका मजबूत आघाडीमुळे काँग्रेसला मोठा विजय मिळाला, हे खरं आहे. पण 2024 मध्ये भाजपच्या मतांमध्ये पुन्हा वाढ झाली आणि विजयाचं अंतर खूपच कमी झालं. आता हे आकडे बघा, वरवर पाहिलं तर असं वाटेल की काँग्रेसची मतं कमी जास्त होत आहेत. पण या आकड्यांच्या मागे एक दुसरी जास्त महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे भाजपच्या मतांची टक्केवारी, जी गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने हळूहळू पण नक्कीच वाढत आहे. आणि हीच या मतदारसंघातील बदलत्या समीकरणांची खरी कहाणी आहे. त्यामुळे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 2024 मधला हा निसटता विजय काही अचानक घडलेली घटना नाही. हा विरोधी पक्षाच्या पद्धतशीर आणि सातत्यपूर्ण वाढीचा थेट परिणाम आहे. हा डेटा आपल्याला मालाड पश्चिमचं चित्र अगदी स्पष्ट करतो, पण एक महत्त्वाचा प्रश्नही उभा करतो.
ही परिस्थिती फक्त ह्याच मतदारसंघापुरती आहे की संपूर्ण मुंबईत असाच राजकीय बदल घडतोय? याचं उत्तर आपल्याला शेजारच्या मतदारसंघांच्या विश्लेषणाशिवाय मिळू शकत नाही आणि ती माहिती सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाहीये. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण विश्लेषण केलं. आता ह्या आकड्यांच्या आधारावर जनादेश पुन्हा मजबूत करण्यासाठी एक कृती आराखडा कसा बनवता येईल ते पाहूया. आत्ताची परिस्थिती मजबूत करण्यासाठी 3 स्तंभांवर काम करावं लागेल. 1. मजबूत संघटना. 2. विकासावर आधारित एक सकारात्मक कथानक. आणि 3. संसाधनांचं योग्य वाटप. संसाधनांचं वाटप कसं असावं? आमची शिफारस आहे की 80% भर हा प्रत्यक्ष जमिनीवरच्या कामांवर असावा, म्हणजे बूथ मॅनेजमेंट, घरोघरी संपर्क, आणि उरलेले 20% डिजिटल प्रचारासाठी वापरले पाहिजेत. आमदाराची भूमिका फक्त स्थानिक कामं करण्यापुरती मर्यादित नसते. उदाहरणार्थ, धारावी पुनर्विकासासारख्या स्थानिक मुद्द्याला राज्य सरकारच्या धोरणांशी जोडणारा एक पॉलिसी ब्रिज म्हणून काम करणं ही त्यांची खरी जबाबदारी आहे. त्यांनी लोकांचा आवाज विधानसभेत पोचवलाच पाहिजे. आणि इथे शासनातल्या संमती या महत्त्वाच्या मूल्याचा प्रश्न येतो. याचा साधा अर्थ असा की कोणताही मोठा निर्णय जो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतो तो त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आणि त्यांची संमती घेतल्याशिवाय त्यांच्यावर लादला जाऊ नये. हे त्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करण्यासारखं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर उमेदवाराचं सर्वात मोठं बलस्थान आहे त्यांचा लोकांमध्ये असलेला वैयक्तिक विश्वास. आणि सर्वात मोठा धोका आहे चुकीच्या माहितीच्या आधारे होणारं जातीय ध्रुवीकरण. पुढे जाण्यासाठी आता फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही. रोजगार, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक सक्षम यंत्रणा उभी करून एक दीर्घकाळ टिकणारा विश्वास संपादन करावा लागेल. आणि शेवटी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की विजयाचं कमी झालेलं अंतर ही भूतकाळावरची टीका नाहीये, तर भविष्यासाठी एक मोठा इशारा आहे. आता खरी गरज आहे ती मतदारांशी पुन्हा एकदा नव्याने जोडले जाण्याची. तुम्हाला जर लोकाभिमुख नेतृत्व करून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. तुम्ही आम्हाला mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करू शकता किंवा 080420410602 या क्रमांकावर कॉल करू शकता. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश